विकत मिळणाऱ्या 2 प्लेट कोबीच्या मंचुरियनच्या भावामध्ये अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर मंचुरियन घरच्या घरी तयार तुम्ही करू शकता। ते कसं ते पाहण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। बाहेरून कुरकुरीत आतून मऊसूद असे तयार झालेले मंचुरियन, गाड्यावर मिळणाऱ्या कोबीच्या मंचुरियन अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवणार आहोत ते आपण पाहणार आहोत। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर पर्यायी म्हणून तुम्ही काय वापरायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। नेहमीप्रमाणे हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी कमी साहित्यात कमी वेळात बनणारे हे मंचुरियन कसे तयार करायचे चला आपण पाहूया। मंचुरियन बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला इथं खिसलेला कोबी घ्यायचा आहे। आता हा तुम्ही चॉपरनं खिसून घेऊ शकता किंवा मग चाकूनं व्यवस्थित लांबसर असा कट करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा थोडासा फिरून घेऊ शकता। या पद्धतीनं अगदी बारीक स्वरूपाचा असा मी कोबी या एका मोजमापानं तुम्हाला मापून घ्यायचं आहे। तर ते का मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। या पद्धतीनं तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल आहे तुम्ही वाटीनं, ग्लासानं किंवा मग एखाद्या मोजमापानं मोजून घेऊ शकता। तर इथं मी या कपानं 4 कप कोबी खिसलेला घेतलेला आहे। कोबी खिसून झाल्यानंतर त्याचं व्यवस्थित पाणी पिळून काढून घ्या आणि नंतरच मोजून कोबी घ्या। आता मी सुरुवातीला सांगितलं होतं कोबी कशासाठी आपण मोजून घेतलेला आहे, तर आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि इथं मैदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। अर्धा कप इथं मी मैदा घेतलेला आहे आणि त्याच कपानं अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 1 चमचा इथं सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, थोडीशी अद्रक लसणाची पेस्ट आणि 2 चमचे इथं टोमॅटो केचप आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। 1 चमचा बेडगी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, त्याचमुळं कलर छान असा येतो। चवीनुसार मीठ टाकलं आणि इथं चिमूटभर अगदी आपण हळद टाकलेली आहे। तळणीच्या पदार्थामध्ये हळदीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, कारण तेलकट पदार्थ तो बनतो जर आपण जास्तीची हळद तळणीच्या पदार्थामध्ये वापरली तर। आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मी परत एकदा सांगेन, ज्या म्हणजे कपानं किंवा वाटीनं तुम्ही जे मोजून घेतलेला आहे कोबी खिसलेला, त्यानंच यामध्ये अर्धा कप इथं मी 4 वाटीसाठी कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे आणि अर्धा कपच इथं मी मैदा वापरलेला आहे। याचं अगदी परफेक्ट असं प्रमाण आहे। तुम्हाला हे मळत असताना पीठ थोडंसं कोरडसर म्हणजे वाटलं तर यामध्ये एक 4 ते 5 चमचे पाणी टाकून घेऊ शकता, पण अजिबात पाणी टाकण्याची आवश्यकता नाही। कोबीला एक स्वतःचंच पाणी असतं, त्यामुळे हे पीठ अगदी त्यामध्ये व्यवस्थित असं मळलं जातं। आता तुमच्याकडं कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ वापरू शकता। आता बघा अगदी आपल्याला हवं तसं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपल्याला याची मस्त अशी कुरकुरीत भजी बनवणार आहेत आणि भजी आपली तेलामध्ये अगदी सळसळीत सुटण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पाण्याचा थोडासा हात घेऊन या पद्धतीनं परत थोडासा हातावरतीच गोळा व्यवस्थित असा मळून यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे। त्यासाठी मी अगदी गरम म्हणजे धूर निघेपर्यंत तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही जर कोबीची भजी बनवत असाल तर तुम्हाला आपण मंचुरियनच्या टाईपची बनवत आहोत, त्यामुळे अगदी कडकडीतच तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामुळे कुरकुरीत भजी तयार होतात आणि तुम्ही जर अगदी म्हणजे मंद आचेवर किंवा मग थंड तेलामध्ये हे जर भजी तळून घेतली कोबीची तर ती भरपूर अशी तेलकट बनतात आणि खायला सुद्धा कुरकुरीत बनत नाही। त्यामुळे कोबीची भाजी नेहमी तळून घेत असताना हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायची, म्हणजे ती कुरकुरीत बनली जातात आणि कलर सुद्धा आपल्याला हवा तसा येतो। ही जर तुम्ही भजी मराठवाडा किचनच्या पद्धतीने जर बनवली ना तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी बनवाल। कमी साहित्यात कमी वेळात बनते आणि यामध्ये आपण कुठलाही फूड कलर वापरलेला नाही, बेडगी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे आपल्या कोबीच्या मंचुरियनला अतिशय छान असा कलर आलेला आहे। आजचे जे आपण मंचुरियन बनवत आहोत ते ड्राय मंचुरियन आहेत, त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही बनवण्याची अजिबात आवश्यकता नाही। तर इथं आपले तयार झालेले आहेत अजिबात तेलकट न झालेले कुरकुरीत आतून मऊसूद असे कोबीचे मंचुरियन। त्यासोबत इथं मी सॉस घेतलेला आहे आणि थोडासा खिसलेला कोबी। आता हे मंचुरियन तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता किंवा मग सॉसमध्ये किंवा मग जी आपली मंचुरियन सोबत खाण्यासाठी चटणी भेटते त्या चटणीसोबत सुद्धा अप्रतिम असे चवीचे हे मंचुरियन लागतात। मैत्रिणींनो, तुम्हाला कसे वाटले हे सोप्या पद्धतीने बनवलेले कोबीचे मंचुरियन ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तुम्ही जर नवीन असाल, आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन
हटके पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या आरोग्यदायी मस्त हेल्दी अशा रेसिपीज बनतायत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि घरी बसून या सगळ्या म्हणजे रेसिपीचा आनंद तुम्ही घेऊ शकताय। चला मग भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि हटके पद्धतीची रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।